झी 24 तास एक पाऊल पुढे। भारत जगभरामध्ये अनेक कारणांनी ओळखला जातो आणि त्यातील एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे भारतामधील स्त्री शक्ती। भारतीय स्त्रियांनी नेहमीच विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामगिरीने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। त्याचबरोबर जगाला नवीन पायंडे देखील घालून दिलेले आहेत। अशीच एक वीरांगना आहे मोनिशा काल्टेन-बर्न। भारतीय मूळ असलेल्या मोनिशा यांचा हा सुपरफास्ट प्रवास। पीटी उषा, सुनीता विल्यम्स या महिलांनी जगाला भारतीय स्त्री शक्तीची खरी ओळख करून दिली। यांच्यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे, मोनिशा काल्टेन-बर्न। F1 अर्थात फॉर्म्युला 1 मधील सॉबर या टीमच्या टीम प्रिन्सिपल। देहरादून इथं जन्मलेल्या आणि आता ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व असलेल्या मोनिशा या F1 इतिहासातल्या पहिल्या वहिल्या महिला सहमालक ठरल्या। 41 वर्षांच्या मोनिशांनी सॉबर टीमच्या कायदे विभागात 2000 मध्ये प्रवेश केला आणि 2010 मध्ये त्यांनी सॉबरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओचं पद सांभाळलं। सॉबर टीममध्ये 33.3% पार्टनरशिप मिळवणाऱ्या मोनिशाकडे सॉबरचे मालक पीटर सॉबर यांनी आपल्या टीमची सूत्र देताना स्पष्ट केलं की वयाची 70 गाठल्यानंतर आता टीम चालवण्याची इच्छा आपल्यात उरली नाही। सीईओ असलेल्या मोनिशांनी याआधीच टीमची सूत्र आपल्या हाती घ्यावी अशी माझी इच्छा होती, पण आता योग्य वेळ आली आहे आणि त्या आमच्या विश्वासावर खऱ्या उतरतील याबाबत शंका नाही। स्त्री शक्तीची ओळख आता F1च्या ट्रॅकवरही दिसणार आहे। जगभरातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव मोनिशावर होत असताना त्यांना आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे आणि आपल्या टीमला यशाच्या शिखरावर नेण्याचं आपलं ध्येय असून त्यासाठीच आपण प्रयत्नशील आहोत असं मोनिशानंही स्पष्ट केलंय। प्रत्येक आघाडीवर स्वतःला सिद्ध केलेल्या आजच्या स्त्री शक्तीचं हे नवं रूप जगासमोर वेगळं उदाहरण ठेवेल यात शंका नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।